कोपरगाव नगर परिषदेत होऊ घातलेल्या 2025च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला वेग आला असून प्रभाग क्रमांक 14 आणि 14 या दोन महत्त्वाच्या प्रभागांमधून बागवान कुटुंबाचे प्रतिनिधी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। प्रभाग क्रमांक 14 मधून इकबाल हाजी गणी बागवान यांनी, तर प्रभाग क्रमांक 14 मधून यास्मीन हाजी गणी बागवान यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटतर्फे उमेदवारी दाखल केली आहे। दोघेही उमेदवार तुतारी या निवडणूक चिन्हावर मैदानात आहेत। स्थानिक पातळीवर वाढता उत्साह। निवडणुकीची घोषणा होताच या प्रभागांमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले होते। इकबाल बागवान यांनी गेल्या काही वर्षांपासून कोपरगाव परिसरात केलेली सामाजिक कामे, नागरिकांशी असलेला संवाद, तसेच स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी केलेली सातत्याने पाठपुरावा यामुळे त्यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे। यास्मीन हाजी गणी बागवान यांचीही महिला गटांमध्ये चांगली पकड असून आरोग्य, स्वच्छता, शिक्षण आणि महिला स्वावलंबन या विषयांवर त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे त्यांना मोठा पाठिंबा मिळत असल्याचे मतदार सांगत आहेत। राष्ट्रवादी पक्षाची वाढती पकड। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट कोपरगावमध्ये यंदा संघटनात्मक स्तरावर खूप मजबूत असल्याचे दिसत आहे। पक्ष कार्यकर्त्यांनी या प्रभागात जोरदार जनसंपर्क मोहीम सुरू केली असून घर घर जाऊन तुतारी चिन्हाचा प्रचार करण्यात येत आहे। स्थानिक पातळीवर पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संघटनांचा मिळणारा प्रतिसाद पाहता या दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे। मतदारांचा प्रतिसाद सकारात्मक। प्रभाग 14 आणि 14 मधील नागरिकांनी पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, सार्वजनिक सुविधा, आरोग्य आणि स्वच्छता यासारख्या प्राथमिक गरजांबाबत विविध अपेक्षा व्यक्त केल्या आहेत। बागवान कुटुंबाने आपल्या निवडणूक प्रचारात या सर्व मुद्द्यांना प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले आहे। निवडणूक प्रचाराच्या सुरुवातीपासूनच नागरिकांची उपस्थिती वाढत असून सभा आणि पदयात्रांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे। विशेष म्हणजे युवक आणि महिला वर्ग या दोन्ही उमेदवारांच्या स्पष्ट व विकासाभिमुख भूमिकेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देताना दिसत आहेत। जिंकण्याची शक्यता अधिक। संपूर्ण परिस्थितीचा विचार करता प्रभाग क्रमांक 14 मधील इकबाल हाजी गणी बागवान आणि प्रभाग क्रमांक 14 मधील यास्मीन हाजी गणी बागवान हे दोन्ही उमेदवार विजयाकडे वाटचाल करत असल्याचे राजकीय विश्लेषक मानत आहेत। कोपरगाव नगर परिषदेतील आगामी निवडणुकीत तुतारी चिन्हाचा विजय नक्कीच पाहायला मिळेल, असा मजबूत आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गट कार्यकर्त्यांमध्ये जाणवतो आहे। आता मतदान तोंडावर आलेली असताना प्रभाग क्रमांक 14 मधून इकबाल हाजी गणी बागवान आणि प्रभाग क्रमांक 14 मधून यास्मीन हाजी गणी बागवान यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट तर्फे तुतारी या चिन्हावर बाजी मारणारच आहे। स्थानिक मतदारांमध्ये या दोन्ही उमेदवारांविषयी उत्सुकता असून त्यांच्या विकासकामांवर आधारित सकारात्मक चर्चा सुरू आहे। पक्षातील कार्यकर्त्यांचा वाढता उत्साह आणि जनसंपर्क मोहिमेमुळे या दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे। कोपरगावच्या राजकारणात बागवान कुटुंबाची मजबूत छाप लक्षात घेता आगामी निवडणुकीत हे नाविन्यपूर्ण समीकरण किती मोठा फरक घडवते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। किंगमेकर न्यूज, कोपरगाव।